नेरळ, मुरबाड व ठाणे ग्रामीण परिसरात मोटरसायकल चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला नेरळ पोलिसांनी अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे। या कारवाईत 3 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून चोरीस गेलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। नेरळ पोलीस ठाण्यात दाखल मोटरसायकल चोरी गुन्ह्याच्या अनुषंगाने अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल बोरटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने आरोपींचा शोध घेतला। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली होती। या तपासात पोलीस उपनिरीक्षक सुशील काजरोळकर, पोलीस हवालदार सचिन वाघमारे तर तपासिक अंमलदार पोलीस शिपाई राजेश केकान, आशु बेंद्रे, विनोद वांगणेकर यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले। अटक आरोपींमध्ये करण अनिल शिंगारे वय 19 वर्ष, राहणार देहरी, गोरखगड, मुरबाड, ठाणे तर सुजल सुभाष जाधव वय वर्ष 19, राहणार डोंगरनावे, म्हसा, मुरबाड यांच्यासह 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। आरोपींकडून चौकशी केली असता त्यांनी नेरळ बाजारपेठ तसेच पोही गाव व पाटगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। तपासादरम्यान नेरळ व मुरबाड पोलीस ठाण्यातील एकूण 3 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 91,000 रुपये किमतीच्या 3 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल बोरटे यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईमुळे वाहन चोरींच्या टोळींचा पर्दाफाश झाला असून परिसरातील नागरिकांनी नेरळ पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले।